नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, तुमचे पण केस खूप व्हाईट झालेले आहे का? तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। तुमचे व्हाईट झालेले केस नॅचरली काळे होतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। तर आता इथे घेतलेले आहे मी आवळा पावडर। तुम्ही जेवढे लागते तेवढे घ्या। इथे मी 4 चमचे आवळा पावडर घेतलेले आहे। त्यानंतर घेतलेले आहे दही। दही पण केसासाठी खूप पोषक आहे, त्यामुळे दही पण घ्यायचे आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे मी आपलं चहापत्ती, जे आपण चहा करायला वापरतो ती पत्ती घ्यायची आहे। त्यानंतर घेतलेली आहे हळद। हळद पण खूप उपयुक्त आहे आणि आयुर्वेदिक आहे। त्यानंतर इथे मी 1 लिंबू घेतलेले आहे। ते काय करायचे, एक कढई घ्यायची। कढईमध्ये तुम्ही आवळा पावडर मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला छान काळे कुट्ट होऊ द्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही, त्याला ज्या कमी आचेवरच ते आवळा पावडर भाजायचे आहे। मी खूप गॅस कमी केलेला आहे, त्यावेळेस आपण आवळा पावडर भाजायचे आहे। तुमचे केस खूप व्हाईट झालेले आहे, खूप हेअर फॉल होतोय, तर त्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे, नक्की करून पहा। त्यानंतर मी त्याच्यामध्ये चहापत्ती टाकलेली आहे। पाहू शकता तुम्ही किती धूर निघतोय। त्याला काळे कुट्ट होईपर्यंत तुम्ही त्याला छान असे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर ते छान असे भाजून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती छान असे भाजल्या जात आहे। तुम्ही त्याला काळं कुट्ट होऊ द्या, छान असे करपू द्या, तोपर्यंत त्याला खालीवरी करतच राहायचे आहे। त्याच्यामध्ये तुम्ही नंतर हळद टाकायची आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही जास्त हळद आणि चहा पावडर ते घेऊ शकता, पण मला इथे जास्त नव्हते लागत, त्यामुळे मी थोडे थोडेच घेतलेले आहे। हे असे करपू द्यायचे, छानपैकी भाजतच राहायचे आहे। वास खूप येतो, पण मग तरी पण त्याला छान भाजल्यानंतर आपल्या केसांना ते काळे काळे नॅचरली काळे काळे करते। त्यानंतर त्याच्यामध्ये मी दही ॲड केलेले आहे। तुम्हाला जर जास्त लागत असेल तुम्ही जास्तसुद्धा दही टाकू शकता। दहीमध्ये खूप पोषण तत्वे असतात, त्यामुळे दह्याने सुद्धा आपले केस छान होतात आणि हेअर फॉल कमी होतो, डॅन्ड्रफ होत नाही। असेच तुम्ही नॅचरली उपाय तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला काय असे ह्याच्यानंतर कुठला व्हिडिओ पाहिजे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता। त्यानंतर मी इथे लिंबू टाकलेलं आहे, 1 लिंबू टाकलेला आहे मी। या लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे डॅन्ड्रफ होत नाही आणि हेअरला 2-2 फाटेसुद्धा येत नाही। तर मी इथे 1 लिंबू असे छानपैकी पिळून घेतलेले आहे। त्यानंतर आपण परत ते सगळे मिश्रण एकत्र करायचे आहे, जे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे। हळद पावडर, परत दही, हे सगळे एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला गुठी गुठी झालेल्या आहेत, त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे। पाहू शकता तुम्ही ते किती काळं कुट्ट झालेलं आहे। पावडर कसं होतं आवळा पावडर, आणि ते किती काळं कुट्ट झालेलं आहे। त्याला छानपैकी मी असं हे केलेलं, करपून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला कुठलीही मेहंदी लावायची गरज पडणार नाही। हे जर तुम्ही महिन्याला एकदा लावले तर तुम्हाला कुठलीही मेहंदी लावायची गरज पडणार नाही। नॅचरली आहे, केमिकलसुद्धा नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही। तुम्ही बघू शकता सगळे मी घरातलेच वापरलेले आहे वस्तू, त्यामुळे काहीही टेन्शन नाही, केस पण गळणार नाही आणि छान राहतील। त्यानंतर मी एका वाटीमध्ये ते सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि ते काढून घेतल्यानंतर त्याला मी एका कॉटननी त्याला काळे झाले का ते पाहिले आहे। कॉटन घ्यायचा आणि कॉटननी ते आपल्या केसाला मुळापर्यंत लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 तास ठेवून मग नंतर थंड पाण्याने वॉश करायचं आहे। तुम्ही पाहू शकता। चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर